चला, बागेमध्ये आपण अशा गोष्टीचा उपयोग करत असतो की जे काही आपण घरातून न जाता ते आपल्या डायरेक्ट आपल्या बागेमध्ये येऊ शकते अशा गोष्टी. बघा, आता ह्या फुलांच्या माळी आहे. ह्या झेंडूच्या फुलांच्या माळी मी ह्या 5 ते 6 दिवस अशाच पाण्यात टाकून ठेवल्या आणि याच्यामध्ये एक गुळाचा खडा टाकलेला आहे. गूळ आहे ना, जुना वापरायचा, जो काही काळा झालेला असते. याच्यामध्ये मी जुना गुळाचा खडा आणि 1-2 पूजेच्या माळी ज्या होत्या त्या वापरल्या आहे. 5 दिवस असंच 5-6 दिवस आपण पाणी झाकून ठेवायचं, सावलीच्या ठिकाणी गाळून घ्यायचं. एका या मोठ्या कलरच्या बकेटमध्ये 1.5 मग मी एवढं पाणी घेतलं आणि हे झाडांना लिक्विड खत म्हणून उन्हाळ्यात जसं आपल्याला भरपूर पाणी लागतं तसं झाडांनाही लागतो. आणि आपण 8-10 दिवसातून जरी अशा हलक्या फुलक्या खतांचा वापर केला तर आपली बाग बहरणार, फुलणार आणि चमकदार दिसणार. बघा, आता हे अशा पद्धतीने छान असा याला रंगसुद्धा आलेला आहे. आणि हे लिक्विड खत झाडांसाठी खूप उपयोगाला असते. मातीची गुणवत्ता तर वाढतेच. केमिकलचा वापर करून बागेमधली माती जी खराब होते ना, या खतांनी तेवढीच मातीचं पोत सुधारते. या घरगुती वापराच्या खतांनी मातीची पोत सुधारते, मातीची गुणवत्ता वाढते आणि बागेमध्ये छान असे, उन्हाळा असो का कोणताही ऋतू असो, बाग आपली आता कोणत्याही ऋतूत बहरणार, कारण असे लिक्विड खत आपण बागेमध्ये देत असतो वरच्यावर. आणि प्रत्येक व्हिडिओ मी तुम्हाला देत असते, कारण माझ्या बागेमध्ये जशी ग्रोथ यावर्षी तर बागेमध्ये उन्हाळ्यातसुद्धा असे झाडं असे फ्रेश असे वाटत आहे ना, ह्या सर्व लिक्विड खताचीच कमाल आहे. आणि हे खत आपण घरच्या घरी काही पैसे न खर्च करता, कोणताही पैसे न खर्च करता आपण हे बागेमध्ये काम करू शकतो. बागेमध्ये भरपूर फुलं कळ्या येतील आणि आपल्या बागेमध्ये झाडांची चमक बघू शकता किती छान आहे. कारण अशाच लिक्विड खताचा वापर मी जेव्हा पाण्याची आवश्यकता पडते ना, तेव्हाच पाण्यात मिक्स करून मी असे खतं देत असते जेव्हा माझ्या झाडांना पाण्याची आवश्यकता असते. आणि उन्हाळ्यातसुद्धा अशी बाग हिरवीगार दिसली ना, डोळ्यांना एक वेगळंच समाधान मिळते. आणि जास्त समाधान याचे मिळते की कोणता जास्त खर्च न करता आपण आपली बाग फुलवत आहे, छान बहरत आहोत. कडुलिंबाचं झाड खूप सुंदर दिसते आहे. बोनसाई बघा किती छान. आता मधुमालतीलासुद्धा देते. मधुमालतीचं झाड बघा, तुम्हाला ग्रोथ किती छान झालेले आहे. जे रिपोर्टिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या चॅनलवर ठेवलेला आहे, मागेच दिलेला होता तुम्हाला. एका ताईची कमेंट होती. तर बघा, अशा पद्धतीने बागेमधल्या प्रत्येक झाडावर अशा घरगुती खतांचा वरच्यावर उपयोग करून, आपली बाग आपण फुलवू शकतो, छान ग्रोथ होऊ शकते. केमिकलचा वापर टाळा आणि अशा घरगुती खतांचा वापर नक्की करा. या झेंडूच्या फुलांनी कीडसुद्धा मातीमधली दूर होते आणि अशा काही फुलपाखरं वगैरे असे आपल्या बागेमध्ये येतात ह्या सुगंधाने. आणि बऱ्याच वेळा बघा, असे जेव्हा बागेमध्ये ग्रोथ दिसून येते ना, तेव्हा आपल्याला आपल्या खतांचा रिझल्ट हळूहळू बागेमध्ये दिसायला लागते, ऑर्गॅनिक खतांचा. आणि भरपूर कड्या फुलांनी बाग बहरलेली आहे. तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये वेस्ट मटेरियल भरून जेव्हा माझ्याकडे हे एक वडाचं झाडसुद्धा बहरलेलं आहे आणि ते झाडाची तुम्ही चमक बघू शकता. खूप सुंदर अशी चमक आलेली आहे झाडांना बघा. आणि हे पक्ष्यांनी दिलेलं मला भेट आहे असं म्हणेल मी, कारण ते न लावता निघालं आणि मला पाहिजे होतं ते झाड. बघा, किती निसर्गाची अशी कमाल आहे की तुम्ही खरंच मनापासून इच्छा केली ना, ते तुम्हाला मिळतेच. फक्त ते चांगलं मनापासून करायला पाहिजे आणि चांगली इच्छा असायला पाहिजे, तर तुम्हाला मिळेलच. बघा, अशा पद्धतीने मी बागेमधल्या प्रत्येक झाडावर असे घरगुती उपयोग करत असते. हे पेरूचं झाड लावलं नाही, हे सुद्धा बीपासून तयार झालेलं आहे. असे चमत्कार आपल्याला बागेमध्ये दिसायला लागते जेव्हा बागकाम मन लावून आपण करायला लागतो. आणि इथं बघा, पूर्ण लिक्विड खत असतात माझे. अशा पद्धतीने वेगवेगळे बनवून ठेवते. बघा, आता हे मधुकामीच्या झाडावर सुद्धा आपण देऊ. प्रत्येक झाडावर ह्या खतांचा तुम्ही उपयोग करू शकता. बाग खूप सुंदर दिसत आहे. उन्हाळ्यात माझी छान फुलांनी तर भरली आहे. फुलं पण येत आहे आणि बागेमधले हिरवेकंच प्लांट पाहून खूप छान मनाला प्रसन्न वाटते. आणि हे पक्षी येतात ना, यांना बघूनसुद्धा मन प्रसन्न होते. छान असे त्यांची गर्दी सुरू असते. दाणे पाणी
पिण्यासाठी आणि असं समाधान मिळते आपल्याला बागेमध्ये काम केल्यावर ते तर मी सांगू शकत नाही. आरोग्य तर चांगलं राहते, मन प्रसन्न राहते आणि शरीरसुद्धा चांगलं राहते. तुम्हाला कसं वाटलं खत नक्की सांगा. आवडलं तर धन्यवाद.